आखाती युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला होता। याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील इंधन बचावाचं आवाहन करण्यात आलं होतं। याच आव्हानाला देखील देशभरामध्ये चांगल्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद पाहायला मिळाला। त्याच पार्श्वभूमीवर आपण जर एकंदरीत पाहिलं तर यानंतर देखील इंधनामध्ये देखील सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या धक्कादायक बाब सातत्याने समोर येऊ लागले। मी खरं तर या ठिकाणी पुण्याच्या इंदापुरातील एका भिगवण या ठिकाणी एका गॅस वितरण एजन्सीच्या बाहेर आहे। खरं तर या ठिकाणी एका गॅस धारकाच्या सोबत एक खळबळजनक प्रकार घडलेला आहे। खरं तर चक्क या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मध्ये चक्क पाणी असल्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय, गॅस धारकाचे हे पाणी सिलेंडर मध्ये आहे हे कधी लक्षात आलं, हे आपण त्यांच्याकडून हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊया। परंतु तुमचं नाव सांगा आणि गॅस सिलेंडर मध्ये पाणी कधी हे तुमच्या कधी लक्षात आलं? माझं नाव गणेश गोसावी, राहणार राजेगाव। माझं जवळजवळ 3 दिवस वापरला। 20 तारखेला मी नेलता इथून गॅस। 20 तारखेला नेल्यानंतर 2-3 दिवस आता जोडला होता। जोडल्यानंतर मग 3 दिवस चालला गॅस आणि नंतर बंद पडला। मी म्हणलं 4 महिने जाते आपल्याला टाकी, तर 3 दिवसात कसं काय संपली? बघितलं, चेक करून रेग्युलेटर चेक केला अगोदर, तर ते व्यवस्थित होता। मग टाकी पलटी करून बघितली, पलटी केली तर काय वाजतंय ह्याच्यात, पण गॅस नाहीये। मग चेक केला तर त्याच्यामध्ये पाणी आढळलं। ह्यांच्याशी संपर्क साधला, हे म्हणले काय असेल ते वजा करू आपण। काय नेमकं वजा म्हणजे काय नेमकं? ह्याच्यातला गॅस जेवढा वापरलाय तुम्ही, तर तेवढं ती पैसे वजा करून तुम्हाला गॅस टाकी दुसरी देऊ म्हणून। आता थोडक्यात आपल्याला हे दाखवता येईल का? पण हे तर प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवता येईल का? असं तुम्ही घरी तुमच्या लक्षात कसं आलं, कसं तुम्ही चेक केलं? खरं तर आपण या ठिकाणी कशा पद्धतीचं याचं प्रात्यक्षिक आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतोय। खरं तर नौजल देखील दाबलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा गॅस असेल तो बाहेर न येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर खरं तर आता ह्या गॅस सिलेंडर मध्ये नक्की पाणी किती आहे, की पाणी आहे की नाही, हे सुद्धा आपण या ठिकाणी तपासून पाहणार आहे। तर आपण गॅस सिलेंडर या ठिकाणी पलटी करून पाहूयात। खरं तर याच्यामध्ये किती पाणी हे देखील या ठिकाणी आपण पाहता येईल आपल्याला। हो का? पाणी सगळं पाणी हो का? पाणी खरं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो ह्या गॅस सिलेंडर मधून चक्क गॅसच्या ऐवजी या ठिकाणी पाणी निघत आहे। हे ज्यावेळेस गॅस धारकाने या ठिकाणी सिलेंडर वापरात घेतल्यानंतर ना हा संपूर्ण प्रकार या उघडकीस झालेला आहे। आता खरं तर आपण या गॅस वितरण कंपनीच्या एजन्सीच्या बाहेर आहे। खरं तर आता ह्यांचं देखील यावरती आधीचं म्हणणं काय, नेमकं हा प्रकार कधीपासून सुरू आहे, नेमकं या प्रकरणावरती त्यांचं आता म्हणणं काय येत आहे हे देखील आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहे। आता नेमकं तुमचं म्हणणं काय आता सध्या? तर तुमच्या सोबत अशा प्रकारची यापूर्वी अशी कधी फसवणूक झाली होती काही? पहिल्यांदा तुमच्या सोबत असं यापूर्वी नव्हती झाली, यावेळेसच झालेली आहे। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की मला ही टाकी देऊन नवीन टाकी द्यावा, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काय नाही। आता संबंधित प्रशासन असेल, गॅस वितरण कंपनी किंवा पुरवठा विभाग असेल किंवा संबंधित प्रशासन, त्या प्रशासनाला तुमच्या तर नेमकी मागणी काय असणार आहे तुमच्या फसवणुकी संदर्भात झालेली असणार? गोरगरिबांसंग हे अन्याय होतोय, असं झालं नाही पाहिजे, ही चुकीच आहे। नक्कीच या ठिकाणी खरं अशा प्रकारची या ठिकाणी फसवणूक केली जाते असं देखील या ठिकाणी गॅस धारक सांगत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी ताई काय सांगाल एकंदरीत तुम्ही? आता संपूर्ण ज्यावेळेस प्रपंच संपूर्ण हाकत असताना सर्वात मोठा स्त्रीचा वाटा असतो, घरात काय कमी असते काय नाही हे पहिल्यांदा प्रथमतः स्त्रीला कळलं जातं। पण तो काय वाटतं तुम्हाला अशा प्रकारचं गॅस सिलेंडर मध्ये जर पाणी येत असेल तर नेमकं काय तुम्ही कसं बघता आणि काय तुम्हाला वाटते? एवढं कष्ट करून एवढं गॅस टाकी आता दुप्पट ह्याने महाग पण झाली आणि ती मिळून ती पण वेळेवर पण नाही, आणि वेळेवर न येता त्यात पाणी जर येत असेल तर कसं चालवायचं आणि कमवायचं किती? घरी पण गाडी येत नाही, ते तर गोडाऊनला घेऊन जावं लागतं। आणि आता आमच्यासारख्या तर माझे मिस्टर अपंग आहेत, मग मला कोण द्यायचं ती टाकी आणून? तुम्ही कुठं आलाय ताई नेमकं? मी स्वामी चिंचवलीहून आणि 3-3, 4-4 महिने टाकी पण भेटत नाही। मग अशा ठिकाणी स्त्रीने काय करायचं? जर आता हे तरी पुरुष आहेत, हे भाऊ आले, हे घेऊन आले, आमच्या जर पाणी निघालं तर माझ्यासारख्या स्त्रीने करायचं काय? सातत्याने तुम्हाला आता सिलेंडर घेण्यासाठी इथं एजन्सीच्या बाहेर यावं लागतं इथं,
असं पहिल्यांदाच आलाय का यापूर्वी दोन वेळी पहिल्यांदाच नाही, आम्ही इथं आलो ना तर इथं टाक्या जास्त करून शिल्लक पण नसतात, आम्हाला तिकडं गोडाऊनला जावं लागतं. गोडाऊन इथून किती लांब आहे साधारण? निंबोडी रोड का किती लांब आहे निंबोडी रोड साधारणतः? 3 किलोमीटर तरी 3 असेल. किलोमीटर. हो, मग असं आम्ही रिक्षा करून तरी येतो किंवा कधीतरी मग आमच्या गावात आता तर गाडीच येत नव्हती, पण आता गेल्या वेळेस आली होती गाडी. आणि किती वेळा साधारणतः गाडी किती वेळा तुमच्या गावात आली? म्हणजे या संपूर्ण वर्षभरामध्ये किती वेळा गाडी आली गावात? मी तर इथूनच नेते, कारण ज्यावेळेस आमच्याकडे पैसे असतात त्यावेळेस ती गाडी येऊन जाते. मग ज्यावेळेस माझ्याकडे पैसे उपलब्ध होतात त्यावेळेस आम्ही स्वतः येऊन घेऊन पण जातो. तुम्ही बुकिंग केल्यानंतर ना तुम्हाला गॅस इथं ह्या एजन्सीच्या बाहेर घेऊन जायला यावं लागतं का तिथं तुमच्या इथं घरपोच गॅस होतो? गॅस तुम्हाला नाही, मिळतो? घरपोच पण येते ना गाडी, घरपोच पण येते गाडी. पण ज्यावेळेस घरपोच गाडी आली आम्ही कामाला गेलेलो असतो, आम्ही घरी पण नसतो, पण त्यासाठी आम्हाला एक एक दिवस घरी राहावं लागतं, सोमवारी किंवा शुक्रवारी. बरं बरं बरं, ठीक आहे. म्हणजे तुमच्या कामाचं या ठिकाणी नुकसान होते नुकसान म्हणायचं. होतंय. हा, काय नेमकं काय काम करता तुम्ही? मी स्वयंपाकाचं काम करते आणि आमच्या इथं काय आहे काम करण्यासारखं? स्वामीजींचं एक ग्रामीण भाग आहे, एक तर शेतात तरी, नाही तर इथं दत्तकलेच्या तिथं मेस आहे, मी तिथं मेसवर कामाला येते. मग मला त्या गॅस साठी एक खाडं तरी करावं लागतं. हा, किती रोज तुम्हाला किती मिळते 400 रुपये. 400 रुपये. 400 रुपये. गॅसची टाकी तुम्हाला घेण्यासाठी 400 रुपयाचं रोजंदारी या ठिकाणी बुडवावं लागते बुडवावं आणि लागते. टाकी मिळवावं लागते. हो, आणि ती मिळून जर आज पाणी येत असेल टाकीत तर काय उपयोग आहे? पाऊण टाकी पाणी म्हणल्यावर, आणि स्त्रिया भाग म्हणजे काय काय तर भरपूर, म्हणजे ह्याच्यात पुरुष नाहीत, काय काय घरात स्त्रीच करते, मग त्या स्त्रियांनी काय करायचं? नक्कीच. खरं तर या ठिकाणी असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, जेणेकरून अनेक या ठिकाणी सर्वसामान्य जे आहेत, कष्टकरी आहेत, तर ज्यावेळेस गॅस टाकी हवी असते त्यावेळेस देखील त्यांना त्या ठिकाणी कामावर न जाता घरी थांबावं लागते. अशा प्रकारची देखील भयान वास्तवाचा अशा देखील ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळते. त्याबद्दल देखील खरंच आता नागरिक देखील याबाबत सांगत आहेत. आता आपण जर पाहिलं या ठिकाणी हे जी गॅसची जी कंपनी आहे ते इंडियन गॅस कंपनी आहे, आणि अशा ह्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये साधारणतः पाणी जर चक्क गॅसच्या ऐवजी पाणी जर येत असेल तर नक्की नेमकं नागरिकांनी करायचं काय? नेमकं आता हा भेसळ कुठं होतं, नेमकं हे पाणी मिश्रित कुठे केलं जातं, हे देखील आता प्रशासनाने यावर आता खरं तर कठोर खोलवर जाऊन ह्याचा तपास देखील केला पाहिजे आणि संबंधितांवर खरं तर कठोर कारवाई देखील केली पाहिजे. खरं तर गॅससाठी देखील सातत्याने तासनतास या ठिकाणी उन्हात रांगेत या ठिकाणी नागरिकांना उभं राहावं लागते, आणि त्याच्यातून जर अशा स्वरूपाचं नागरिकांची जर फसवणूक जर एकंदरीत होत असेल तर नक्कीच मग नेमकं दात कोणाला मागायचा, असा देखील या निमित्तानं सवाल उपस्थित होतोय. साधारणतः याच्यामध्ये ह्या गॅस सिलेंडर मध्ये पाणी किती असेल काय? पाऊण टाकीच्या पुढंच पाणी, फक्त 2 ते 3 किलोच फक्त गॅस आहे तुम्ही ह्याच्यात. साधारणतः गॅस किती दिवस वापरलाय? 3 ते 4 दिवस वापरला, फक्त रात्री काढून टाकली आणि सगळं पाणी आहे ह्याच्यात. खरं तर ह्या गॅस सिलेंडरचं जे वेट आहे ते साधारणतः 14.2 असायला हवं, परंतु ह्याच्यामध्ये जर पाणी जर जास्त असेल यामध्ये तर नेमकं तर मग नागरिकांनी सर्वसामान्यांनी करायचं काय, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होते. खरं तर या निमित्ताने खरं तर संबंधित कोण असेल, जे कोणी असतील संबंधित, त्यांच्यावरती देखील कठोर या ठिकाणी कारवाई होणं देखील या निमित्तानं अपेक्षित आहे. सुंदर कोसाळकर, LS मराठी, इंदापूर.